हॅलो, गुड मॉर्निंग. तर परत आपला डे 2 सुरू झालेला आहे. ह्या आपल्या सगळ्या बाईक पार्क आहे तिकडे. एकदम करेक्ट टाइमवर आलेलो. हा फक्त गणपती बाप्पा बोला आमचा रोड आहे. हो, खतरनाक रोड आहे यार. जंगलामध्ये उभी होती प्राण्यांची सभा. वडापाव 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 वडा नागोबा आहे तो नागोबा. गणपती तिसऱ्यांदा झाला. महादेव अंगावर पोचलो. फ्लॅशबॅक. आत्ता इथे सगळ्यांनी बाईक लावल्यात. ही आमची आजच्या डे 1 दिवसाची ही लास्ट जेट्टी आहे. आज स्टे करू. हेदवीला ट्राय करतो. हेदवीचा गणपती आहे खूप फेमस, दशमुखी म्हणून, आणि तो आधी पण केला आहे. तर तो आम्ही ट्राय करतो की आज तिकडे स्टे करायला. बत्ती लावलेली आपण देवाचं नाव घेऊन. हे लोक मस्त बोलता का बरोबर. भाऊ थँक्यू. नाव काय तुझं? अक्षय बरोबर ना. मी वाचलं ऑलरेडी तुझं. चल आम्ही मुंबईवरून. बघा हेदवीचं मंदिर आहे ते. हा रस्ता हा बोलला. चल थँक्यू. नक्की हे चॅनल आहे माझं, नक्की तुम्ही बघा. मी प्रथमेश बोलतोय. तुम्ही सगळे दिसाल याच्यामध्ये. हा चल भाऊ थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. कॅमेरा चालू आहे. हा बोलून टाक. इथे पहिले काय आपण परत हे काका आम्हाला आता पोहोचवतील डेस्टिनेशनला. जरा थोडा लवकर चला ना जरा सांगेल. काय बोलता? 1 किलोमीटर इथून गणपती मंदिर. हा बघा. थँक्यू सो मच. हा चला. हा चॅनल बघा. मी प्रथमेश बोलतोय. सगळे व्हिडिओ येतील तुमचे. मी प्रथमेश बोलतोय. कुठून आला? मुंबईवरून. कुठे जात आहे? आता याला मालवणला. पण आता हेदवीला थांबणार आम्ही गणपती जवळ. तिकडे गेला ना. चालेल चल थँक्यू. चल जाणार पुढे तू गौरव. आणि आपलं देऊ आले भाई. आज काहीतरी आहे काय? मोरया भाई. दशमुखी मंदिर आलेलं आहे हेदवीचं आणि पूर्ण सजवलेलं आहे मंदिर. जिकडे आपला स्टे आहे. A few moments later. मस्त रात्र झाली आहे. 9 वाजले, सॉरी 8:30 वाजलेत आणि आम्ही हेदवीला फायनली थांबलो आहे. तर हेदवीचा खूप फेमस गणपती आहे. मी तुम्हाला आता त्याचा फोटो दाखवतो. 1 मिनिट थांबा. हा दशमुख लक्ष्मी गणेश हेदवी हा गणपती आहे इकडचा. आणि खूप म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. ते खूप फेमस आहे आणि जागृत देवस्थान आहे. तर इथे आम्ही आज स्टे करतो. म्हणजे सकाळी आम्ही जाऊ तिकडे पाया पडायला. बिकॉज आता रात्र झाली. पण हा आमचा स्टे आहे आता. आणि बघत असाल फुल गावरान स्टे आहे. म्हणजे एक तर मला हे आवडलं, ही झाडं जी आहेत ना भाई कमाल वाटतात. भाऊ मस्त जेवण आहे खरंच. एक नंबर. सगळे गपचूप मध्ये खाते सगळे. मस्त शांत आपलं हे घर हेदवी मधलं. मस्त होमस्टे आहे. याचं नाव निवांत होमस्टे म्हणून. आणि मस्त रूम सर्व्हिस आहे. शांत आणि बोलतात ना जेवण पण एवढं भारी आहे ना. म्हणजे मी आता तुम्ही बघितलं एवढं मस्त आहे. म्हणजे एकदम घरगुती जेवण. असं वाटत नाही की कुठे आलात तुम्ही. असं वाटतं ॲक्च्युली तुम्ही घरी जेवताय. ते एक आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून शिरा मिळालाय भाई. शिरा खाऊया. हाच तो शिरा होता जो आम्ही खाऊन जो खाऊन आम्ही लांबलेट झालेलो. दे जरा शिरा. हातामध्ये देशील? अरे पण तू खात असेल दादू. मगची बघू जरा एक हातामध्ये दे ना शिरा.
थँक्यू सो मच ब्रो. ऐक सत्यनारायण. आणि आपला डे 1 संपलेला आहे आज. तर खूप मस्त होता डे 1. आणि कोकण कोस्टलचा जो फील होता तोच खतरनाक होता. तर अशा प्रकारे संपलेला आहे. तर झोपायला चाललो आता. खूप शांत वातावरण आहे. तर शांत शांत झोप येईल मस्त. भेटूया उद्या. बाय बाय. The next morning. हॅलो, गुड मॉर्निंग. तर परत आपला डे 2 सुरू झालेला आहे कोकण End कोस्टलचा. of flashback. रात्री मस्त झोप लागली एकदम मस्त. म्हणजे टायडिंग होतं थोडंसं, ते रिकवर झालो आम्ही. आणि एक फक्त बॅड न्यूज आहे आजची, की हेदवीचं जे आम्ही यासाठी थांबलेलो हेदवीच्या गणपती बाप्पासाठी, त्या मूर्तीचं काम चालू आहे. त्यामुळे आम्हाला दर्शन नाही मिळणार, पण बाहेरून आम्ही दर्शन घेऊ मंदिराच्या आणि मग पुढच्या प्रवासात निघू. आमचा मेन डेस्टिनेशन आज आहे की मालवणला आम्ही एका मित्राकडे जातो आमच्या. तर तिकडे आम्ही थांबणार आहे 2-3 नाईट. तर मग त्यामुळे आज मेन डेस्टिनेशन मालवण आहे. तर करत सेम फेरी करत आम्ही पुढे जात राहू. ह्या आपल्या सगळ्या बाईक पार्क आहे तिकडे. त्यांची पार्किंग पण खूप चांगली आहे. हा दिसतं हा पूर्ण बाईक पार्किंगचा हे आहे. त्यानंतर हे त्यांचं घर आहे. हाय का हे त्यांचं घर आहे. आणि गणपतीच्या मंदिराच्या 5 मिनिटच लांब आहे. हा आहे त्यांचा निवांत किनारा म्हणून होमस्टे. तर हे आहेत आपले सुबोध दादा आणि ह्यांचं हे सगळं आहे. तर तुम्ही या नक्की. आणि त्यांचा नंबर आणि मी शेअर केलाय. तर आता आपण चाललोय हेदवीच्या मंदिरात. आणि बोला गणपती बाप्पा मोरया. आणि गुड न्यूज आजची, आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन मिळत आहे. हेदवीचं खूप फेमस मंदिर आहे दशमुखी गणपती बाप्पा. तर त्याचं दर्शनाला जस्ट आलो आहे आम्ही. पाठी तुम्ही मंदिर बघू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे, प्रसन्न असं. तर तिकडचे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आधी दर्शन घेतो आणि मग व्हिडिओ काढतो. बाय. आज आम्हाला वाटलं होतं की दर्शन मिळेल, पण आज दर्शन मिळालं बाप्पाचं. आजच त्यांनी मूर्तीचं काम संपवलेलं. आणि आज त्यांचा योग होता की मूर्तीची स्थापना करायची नव्याने. तर ऑफकोर्स आतमध्ये तर अलाउड नाही आहे, पण जेवढं पण मी दाखवू शकलो व्हिडिओमध्ये तेवढं दाखवलं. आणि खरंच खूप बरं वाटतं की गणपती बाप्पाने आम्हाला स्वतःहून बोलवलं. आणि म्हणजे खरंच म्हणजे हे नशिबात नव्हतं आमच्या, पण ते आज झालं. तर खूप बरं वाटतंय. आणि राईडची सुरुवात अशी झाली आहे, त्यामुळे तर अजून पॉझिटिव्ह वाटतंय. तर आमचं आता दर्शन झालंय. आणि बोला गणपती बाप्पा मोरया. निघालेलो आपण, आपल्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आता निघालो आम्ही तौसल जेट्टी पकडायला. चला, मस्त गाड्या बिड्या येतात आहे आज, कारण की मूर्तीची स्थापना आज. शक्की या मंदिराला कधी आलात तर. टिंडू हे अजून काहीतरी बोल. जी मैं क्या बोलूं? धणी. अहो धणी. जंगलामध्ये उभी होती प्राण्यांची सभा. पोपट होता प्रजापती मध उभा. पोपट म्हणाला हा कुठे छकुले. छकुले म्हणाले छान छान टकुले. वडापाव किती 10ला 1, 10ला 20ला 2. मला वाटलं 5 रुपये. वडापाव काय पैसे उधारी नाही चालत. नको मला वडापाव. एक नंबर. नागोबा आहे तो नागोबा. गजब बेइज्जती है. तपासना डोळ्यांच्या तू जरा माझ्याशी आलेला आहे चेक.
भाई घूम रही है देखो, फुल 360. तू काय वाढणार आहे? आम्हा आहे, मी पण आहे बोलतो. अरे वाढणार नाही, पण मी पण मला बोलतो ना यार. अरे मग काय बोलतो? हा, कळलं ना? तू पण बोलू. ए चाले. सर्वच थँक्यू, खूप मस्त व्हिडिओ काढले तू, खूप थँक्यू. आठवणीने ब्लॉग बघ, मी प्रथमेश बोलतो, तू पण दिसशील. हा काय, चल बाय बाय. चला भाऊ, चला भाऊ, बाय बाय. नक्की चाललात ना? कधी ब्लॉग बघितला तर बघा नक्की. हा? मी प्रथमेश बोलतो. चला. एवढा मोठा समुद्र असतो. आता जो रोड लागणार आहे ना, फक्त बघा. ए काय झालं? प्रेम भाई, प्रेम भाई, प्रेम भाई. Two hours later. तर परत एकदा कोस्टल राईड मारताना आपल्या देवाचं दर्शन सुरू आहे ॲक्च्युली यार. आणि काय पॉझिटिव्ह वाटते इकडे आल्यावरती. तर माझ्या पाठी तुम्ही बघताय ते आपलं गणपतीपुळ्याचं मंदिर आहे. करेक्ट, दर्शन झालं आहे, खूप मस्त, खूप शांत, आणि समुद्र पण एकदम म्हणजे अथांग पसरलेला आहे, तो पण एकदम शांत आहे. तर मस्त मंदिर आहे. जर मला वाटत नाही कोणी येऊन गेलं नसेल, पण कोणी येऊन गेलं नसेल तर प्लीज या, कारण की एवढं 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 सुंदर मंदिर आहे. तुम्ही इथे बसाल, तुमचा टाईम कसं आहे तुम्हाला पण कळणार नाही, एवढं सुंदर मंदिर आहे. काय नाव आहे? आणि माझ्या चॅनलचं मी प्रथमेश बोलतो. भाई थँक्यू. नक्की काय करशील? सबस्क्राईब. येस, भेटूया. चल भेटूया, नक्की बघा व्हिडिओ. चला बाय बाय. यार अशी माणसं भेटतात ना यार, मजा येते. खूप वेळ झालाय माझ्यासोबत असं. आता मार. आई शपथ खतरनाक गुगली मारली, गुगली. ती एक म्हणतो एकदम खतरनाक. भाई 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 भाई, एक नंबर यार. काय रोड आहे हो, खतरनाक रोड आहे यार, मस्त रोड आहे. आई शपथ, समुद्र. वेलकम टू गोवा सिंघम. वाव. भाई हा इथून अजून खोल आहे. एवढं स्वच्छ पाणी आहे ना, आई शपथ काय बोलू. कमाल आहे ना. भाई एक नंबर स्पॉट आहे. त्याला जेवढं गार वाटतंय ना, काहीतरी भलतंच आहे. धबधबा नाही आहे, काही नाही, काहीतरी भलतंच आहे. आणि सगळ्या तिथून पाणी येतंय आणि आहे येतं इथे पूर्ण जात. एवढं क्लीन पाणी आहे ना, ती शपथ. भारी आहे, थंड एकदम. या सगळ्या म्हशी इकडे आहेत आणि हे सगळे रेडे इथे आहेत. एवढं ब्युटिफुल नेचर आहे ना इकडे, बघण्यासारखं. वारे वारे म्हणजे एकदम ऑसम. आणि लोक आहेत नाही, मूर्ख आहेत, इथे इथे खर्च करून लांब लांब जातात फिरायला. बरोबर. कोकणात येऊन बघा किती ब्युटिफुल, किती सुंदर आहे. वा वा. तुम्ही मॉरिशस वगैरे इथे जाता ना, कोकणातलं समुद्र येऊन बघा, बीचेस किती सुंदर आहेत. वा वा वा. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. 2 hours later. एकत्र होतो बरोबर, 8 जण एकत्र होतो. हे दोघं पुढे आले, का आले पुढे?
एकत्र होतो ना आपण. नहीं ऐसा नहीं होता गलती नहीं. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. झाली आहे भांडणं भाई, झाली आहे भांडणं. आणि तो जेवतो आवाज इथे कुठे आसपास ना तू जरा माझ्याशी बोल ना खोल ना. काय बोलतोय? अंगावर जाईल टायरात. आई शपथ, जेव्हा अंगावरती आलं रे. काय रस्त्याच्या मध्ये लावलंय फालतूगिरी जीवन अंगावरती आलंय. मध्ये झोप ना, मध्ये झोप, रस्त्याच्या मध्ये झोप. सगळं अंगावर नाही येईल. घाल याच्या अंगावर, घाल याच्या अंगावर. पाय चालतील, घेर टाकतील, फक्त घेर टाकतील. हो काढा ना, काढा ना. हा कशा घाबरतास? यावा. काय बोलतास? अहो येवा ना, येवा. मी काय तू एक का तुम्ही राहा, मी फोटो काढते. काय तुम्ही पण जावा, मी काढते. हा हा स्माइल करा ना. येस भावाचीच गाडी सांभाळून जावा. नाही मस्त आवडली बाईक तुम्हाला? आवडली ना, चांगलं. चला भेट. चला चला हो कुणकेश्वरला जाऊया डोळे भरून. कोणाचं देवस्थान? महादेव. करेक्ट, महादेवांना पाहूया. चला चला हो चला जाऊया. चला सगळं ऑलमोस्ट सगळं आपण करा. हे आपलं कुणकेश्वर मंदिर. तुम्ही खूप आधी या म्हणजे एप्रिलच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा कुलदेवता आम्ही बघायला आलो, कुलदेवतेच्या भेटीला आलो आणि तेव्हा मी कुणकेश्वर केलेलं. तर आता परत तुम्हाला दाखवतो मी पावसाळ्यात कसं दिसतं. तेच बोललो, मिस करत होता मित्रा तू. थांब दादा. कसा वाटला सीन दादा? आणि मंदिर भाई वैभव पहिल्यांदा ना? एक नंबर. सीन कसा होता? तुला काय सांगू मी यार, एक नंबर आहे. बघ ना. आणि कसा, काय बोलू तुला यार, खूप भारी वाटतंय. त्यावेळी ऑफकोर्स उन्हाळा होता आणि आता पावसाळ्यात जे वातावरण आहे इकडचं, भाई साब कमाल. म्हणजे जी लोक आता ही पहिल्यांदा आली आहेत ते लोक फक्त एवढं, कोकण म्हणजे स्वर्ग ऍक्च्युली त्यांना कळतं की ऍक्च्युली स्वर्ग आहे. वेडे झालेत तुला काय बघा तुम्ही, खरं त्यांचे रिॲक्शन्स कमाल. हे बघा काय बोलतो. आता कोणाला भेटायला जाऊया? सिंगमला. आणि तो कोण आहे? जयकांत शिकरे. क्या मारेगा घुसाएगा एक बार दो बार क्या ये कमाल आलाय. चीटिंग कर रहा है तू, चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. मस्त क्लायमेट पण कडक आहे. आता आपलं चाललोय मित्राच्या गावाला मालवण. काय बोलतोय आप? हिंदी हो? मी पण मराठीच आहे. मी तेच बोललो म्हणून मी 2 मिनिटं विचार केला. मी बोललो असं का बोलताय ते इकडे राहून. ते पण मी आहे उमेर. इकडे मित्राचं घर मालवणला तिकडे सगळं. आणि हे गणपतीपुळ्यावर आलो सगळं विकेंड. आम्ही ऑलरेडी सगळे कोकणातलेच आहेत, रत्नागिरी हे ते. हा का तुम्ही इकडचे प्रॉपर? सांगलीत. ओके. मी कणकवली आणि माहिती तुम्हाला. हां तेच. अरे वा.
अरे साईड आला. अरे मस्त मजा आहे मजा आहे. आम्ही चाललो आता पेंडूरला, पेंडूर साईडला. मग गोवा बिवा जाऊन जरा टाइमपास. हा काय बोलता? नाही त्यांना नाही माहिती, त्यांना नाही माहिती आहे. त्यांना नाही माहिती. हा काय बोलता? संडेपर्यंत. हा चला. हा जो हा मुंबई मुंबई चला मग नक्की बघा ब्लॉग. मी प्रथमेश बोलतोय. नक्की बघा, तुमचा पण रेकॉर्ड झाला म्हणून. चला मग बाय बाय. तुझ्यामुळे त्या आईला माझ्या 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 भेंडी पूर्ण ह्याच्यावर गेला पाणी बुटामध्ये. तुझ्यामुळे भेंडी एक कॅमेरा आणून ठेवला लागलाच तेवढा. ना भारी वाटतं ना कमाल. वातावरण हो आवडतो का तुम्ही इकडे? हा अहो इथे मित्राचं आमचं घर आहे पेंडूरला. पेंडूर हा गड्ड्यावरती. काल आम्ही परवा मुंबईवरून निघालो त्या हिशोबाने. हा इथे राहिला, त्याने बोलायला राहिला. गटारी इथेच. फॉग आहे भाई, दिसतं लाईटी मध्ये आपल्याला. A few moments later. पोचलो. शेवटचा पोचलो आपण. ए कुठे फिरवतोस? पोचलो पोचलो भाऊ. बाबूचं गाव. 10 वर्षानंतर आलो. आलो आलो आलो. भाऊ पण शप्प मध्ये भाऊ रस्ता. हे आमचे तात्या तात्या पोचलो आम्ही भाई. फायनली पोचलेलो आहे. अरे मी आहे गोरी सोरी भाई. पोचलो फायनली पोचलो मित्रा. मंडळ तुमचा आभारी हवा. हे आमचे कसं आहेत, मस्त मस्त घर आहे, खूप मस्त. त्याने तयारी केली जोरदार. आणि एक काका. चला तर रेडी होऊया भाई लोग. फायनली पोचलो मालवणमध्ये, पेंडूरमध्ये. ह्या लावड्या सगळ्या बाईक त्या बघता की बाकी मस्त बाईक लावल्या. आणि काय आता इथे सगळी तयारी चालू, गडबड सुरू आहे. गडबड नंतर दाखवतो मी मस्त एका मित्राचा माझा. आणि भेटूया मग. आता काय फ्रेश बीस होतो. बाकी काय ब्लॉग बघितला असतील भाई. पाऊस तर काय कडक लागतोच आहे. ते काय अजून टिप 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 पडतोच आहे. तेच मग भेटूया. बाय बाय. अवस्था हे करतात सध्या. एकदम फुल अंडी विंडी सोलणे चालू आहे बघा. फुल महफिल. फुल मस्त चिकन आणि भाकरी आहे भाई लोक. एक नंबर गावचं जेवण. अगर जर ह्या रस्त्यामध्ये अगर ज्वारीची भाकरीची ना रस्त्यामध्ये